जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण कॉपी केस ज्या विद्यार्थ्यांवर झालेली आहे यांना फाईन कशा पद्धतीने पेड करायचा याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. आपण पुढच्या 5 मिनिटाच्या आत बघणार आहोत की कॉपी केस स्टुडंटनी फाईन कसा पेड करायचा आहे. आता ही न्यू प्रोसेस आहे. शैक्षणिक वर्ष 24-25 पासून या कॉपी केसच्या विद्यार्थ्यांच्या फाईन पेड करण्याच्या प्रक्रियेत थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आता तो कसा बदल आहे आणि फाईन कसा पेड करायचा हे लगेच या ठिकाणी जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करू. फाईन कसा पेड करावा ही स्टेप बाय स्टेप्स माहिती पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर इथे लेफ्ट साईडला ॲडमिशनच्या इथे एक्झामिनेशन म्हणून तुम्हाला टॅब दिसेल. या टॅबवर काय करा, क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटेल. तर कॉपी केस स्टुडंटबाबतची माहिती देण्यासाठी तुम्हाला अनफेअर मीन्स किंवा कॉपी केस या बाबतीत तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला 1 बाय 1 त्या मीटिंग आणि त्याची जी काही पनिशमेंट लिस्ट आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असते. आणि सगळ्यात प्रथम काय असतं की कॉपी केस झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या तारखेमध्ये विद्यापीठाच्या मीटिंगला उपस्थित राहावं लागतं. त्यानंतर त्यांना एक पनिशमेंट दिली जाते आणि त्या पनिशमेंटची जी काही यादी आहे ती या ठिकाणी तुम्हाला काय होईल बघता येणार आहे. जसं की इथे बघा, जी काही मीटिंग झालेली असेल त्या मीटिंगचा इथे म्हणजे 29 जानेवारी 2025ला मीटिंग झाली, 6 फेब्रुवारी 2025ला मीटिंग झाली, 20 जानेवारी 2025ला मीटिंग झाली. तर त्यानुसार त्यांना काय करावं लागतं, पनिशमेंटची लिस्ट झाल्यानंतर विदिन 30 डेजच्या आत किंवा लवकरात लवकर त्यांना काय करावं लागतो, फाईन पेड करावा लागतो. तर इथे त्याची यादी दिलेली. या सविस्तर याद्या आपण टेलिग्राम चॅनललाही देतो किंवा या ठिकाणी तुम्हाला ते बघता येतील. आता फाईन पेड करण्यासाठी तुम्ही काय करा, ज्या ठिकाणातून तुम्ही एक्झाम फॉर्मला लॉग इन करता, जसं एक्झाम फॉर्म ऑनलाईन आहे यामध्ये क्लिक करा. इथे तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता. लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल. त्या बटनावर पुन्हा क्लिक करा. नंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. मी आता हा डेस्कटॉप मोड सिलेक्ट केलेला आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी असं दिसेल. इथे तुम्हाला 2 अकाउंट आहे, एक क्रिएट अकाउंट आणि दुसरा आहे लॉग इन. तर तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करा. ओके, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला स्टुडंटचं लॉग इन दिसेल. या ठिकाणी तुम्ही लॉग इन करताना तुम्ही तुमचा मेल ID किंवा मोबाईल नंबर जो तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना यूज केला तो या ठिकाणी यूज करा. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर ऑप्शन सिलेक्ट करतो. इथे मी मोबाईल नंबर काय करणार आहे, एंटर करणार आहे. ओके, 1 मिनटं. ओके, बघा या ठिकाणी आपण मोबाईल नंबर सिलेक्ट करूया. मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकूया, पासवर्ड टाकूया. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्शा दिसतो तो कॅप्शा आपल्याला काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. ओके, आपण कॅप्शा एंटर करू आणि लॉग इन करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. थोडंसं उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे. जसं की हे सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट्स अप्लाय करायला आहे, हे मायग्रेशनसाठी आहे, ABC ID अपडेटला आहे, फोटोकॉपी किंवा रिव्हॅल्युशन आहे. त्यानंतर इथे कॉपी केस पेमेंट आहे, अप्लाय फॉर इंटर्नशिप आहे, एक्झाम फॉर्म आहे, स्कॉलरशिप आहे आणि बाकीचे देखील BSD कोविड-19चे व्हॅक्सिनेशन आहे. आपल्याला काय करायचं आहे, कॉपी केसचा फाईन पेड करायचा म्हणून आपण या कॉपी केस पेमेंट बटनावर क्लिक करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कॉपी केसमध्ये इथे 1 बाय 1 संपूर्णतः माहिती दिलेली आहे की इथे तुमचा केस नंबर आहे, तुमचा PRN, सीट नंबर, तुमचा कॉपी केस झालेला सब्जेक्ट, त्यानंतर स्टुडंटचं नेम, इथं मीटिंगची डिटेल्स आहे आणि इथं लास्टला तुम्हाला जो काही भाग ते म्हणजे मेक पेमेंट. ओके, या ॲक्शन कॉलममधील मेक पेमेंट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुमची पेमेंटची डिटेल्स येईल आणि लास्टला तुम्हाला एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ती म्हणजे इथे सिलेक्ट पेमेंट गेटवे. ओके, या ठिकाणी गोल डॉट जो काही दिलेला आहे त्या डॉटवर काय करा, क्लिक करा. नंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट असं ऑप्शन तुम्हाला दिसून येईल. या बटनावर क्लिक करून आपण पुढे जाऊ शकता. इथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे. सगळ्यात प्रथम तुम्ही इथे जिथं UPI हा ऑप्शन दिलेला आहे तो सगळ्यात बेटर ऑप्शन आहे. या UPI या ऑप्शनला
क्लिक करा। UPI ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे परत तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे, कोणकोणते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, किंवा इथे डायरेक्ट एकसारखी शेवटी तुम्हाला पे बाय QR कोड या बटनावर देखील तुम्ही क्लिक करू शकता। QR कोडवर क्लिक केल्यानंतर इथे पे 1000 रुपीज फाईन तुम्हाला पेड करायचा आहे आणि इथे लगेच काय होईल, जवळजवळ 15 मिनिटाचा टाईम पिरियड्स तुम्हाला दिलेला आहे। तुम्हाला समोर जे काही QR कोड दिसतो, तुम्ही काय करा, हवं तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता किंवा दुसऱ्या एखाद्या पेमेंट्सवरून किंवा दुसऱ्या एखाद्या ॲप्सवरून सुद्धा काय करू शकता, हा कोड स्कॅन करू शकता आणि पेमेंट करू शकता। अदरवाईज तुम्ही तुमच्या Google पे, फोनपे कोणत्याही याच्यात जाऊन हा QR कोड जर का टाकला तरी लगेच तुम्हाला पेमेंट स्कॅन करून करता येईल। बघा, या पद्धतीने आपण QR कोड स्कॅन केल्यावर इथे नाव येतं पेइंग युनी पुणे आणि बँकिंग नेम येतं आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं कोणतं बँक अकाउंट सिलेक्ट करायचं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला बघा इथे 1000 रुपीज तुम्हाला दिसून येईल। जस्ट तुम्ही काय करा, हे पेमेंट पेड करा। आपण पेमेंट पेड केल्यानंतर इथे तुम्हाला लगेच मेसेज येतो पेमेंट डन सक्सेसफुली आणि इथे डन या बटनावर क्लिक करा। बघा, ज्यावेळेस पेमेंट सक्सेसफुल डन होतं त्यावेळेस तुम्हाला लगेच काय होतं, एक मेसेज येतो पेमेंट रिसीव्ह सक्सेसफुली। ओके, तर या पद्धतीने तुम्हाला पेमेंट काय करायचं आहे, पेड करायचं आहे। तुम्ही पेमेंट पेड केल्यानंतर इथे बघा ॲक्शन कॉलममध्ये लगेच तुम्हाला प्रिंट म्हणून ऑप्शन दिसेल। तुम्ही या प्रिंट बटनावर सुद्धा काय करा, पेमेंट करा। आणि या पेमेंटच्या बाबतीत इथे तुम्हाला एक महत्त्वाची इन्स्ट्रक्शन दिलेली आहे बघा या ठिकाणी, की तुमचं जे काही पेमेंट पनिशमेंटचं जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला 30 दिवसाच्या आत, म्हणजे तुमची मीटिंग झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतच तुम्हाला पेड करायचं आहे, अशी त्यांनी सक्त ताकीद दिलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या सिंपल स्टेप्सनी कॉपीकॅटचं पेमेंट करू शकता। दुसरी महत्त्वाची बाब विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर का कॉपीकॅटच्या मीटिंगला उपस्थित राहिला नाही तर तुमचा निकाल होल्डवर राहील। येणाऱ्या पुढच्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला सगळे विषय द्यावे लागतील, पण त्या एक्झाममधला सुद्धा रिझल्ट तुमचा काय होईल, होल्डवर ठेवण्यात येतो। त्यामुळं शक्यतो तरी तुम्ही असं करू नका। तुमचा जो काही निकाल असेल तर तो तुम्ही कॉपी केस असेल तर तुम्ही त्या मीटिंगला उपस्थित राहा आणि फाईन पेड करा, त्याशिवाय तुमचा निकाल होणार नाही। अदरवाईज तुमचा निकाल रोखून ठेवल्यामुळे तुमचं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे। तर या पद्धतीने आपण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे। जर का तुम्हाला या रिलेटेड काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि तुम्हाला त्या बाबतीत उत्तर दिले जातील। अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा। अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला शेअर करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।